म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पासाठी जत तालुक्यातील संख येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। हा प्रकल्प 200 मेगावॅट क्षमतेचा असून त्यामुळे योजना सुरळीतपणे व सक्षमपणे चालवणे शक्य होणार आहे। त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असून प्रकल्पास गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ताकारी टेंभू म्हैसाळ प्रकल्प सिंचन व्यवस्थापन आढावा व विस्तारित म्हैसाळ योजना व विस्तारित टेंभू योजनांचे कामकाज आणि सद्यस्थितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नाईकवडी, सुधीर गाडगीळ, संजय काका पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, अभियंता चंद्रशेखर पाटोळे, ज्योती देवकर उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी व वंचित भागाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळाले असून या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे। त्यामुळे या योजनांची उर्वरित कामे गतीने आणि दर्जेदार करावीत। उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। उपसा सिंचन योजनांचे पाणी आता बंदिस्त नलिकेतून वितरित केलं जाणार आहे। योजना पूर्ण झाल्यानंतर मागणीनुसार बागायतीसाठी पाणी उपलब्ध करून देता येणार आहे। त्यामुळे डिसेंबरपर्यंत या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या। जत तालुक्यातील सनमडी येथे दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली आहे। साठवण तलावाच्या काठावर बसलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने सनमडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होते। मृत मुलांची नावे हर्षद संजय कांबळे आणि जगदीश वसंत मोरे अशी आहेत। हर्षद याने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती, तर जगदीश हा 9वी इयत्तेत शिक्षण घेत होता। कुणीकोंडूर येथील मत्स्य ठेकेदार संजय कांबळे यांच्याकडे सनमडी येथील साठवण तलावाचा मत्स्य ठेका आहे। शुक्रवारी संजय कांबळे हे आपल्या मुलीच्या सीईटी परीक्षेसाठी विटा येथे गेले होते। दरम्यान त्यांच्या ठिकाणी काम करणारा मजूर तलावावर मासेमारीसाठी गेला होता। त्याच्यासोबत संजय कांबळे यांचा मुलगा हर्षद तसेच भाचा जगदीश मोरे हे दोघेही गेले होते। संजय कांबळे यांचा भाचा जगदीश हा मूळचा बीड येथील असून तो शिक्षणासाठी मामाकडेच आहे। दोन्ही मुले तलावाच्या काठावर बसली असताना एका मुलाचा अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात गेला। दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता। हर्षद कांबळे यांनी नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती। त्याला भविष्यात सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं। निकालाची उत्सुकतेने वाट पाहत असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातलाय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा गेल्या 4 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून सर्व कर्मचारी संपावर गेल्याने कामकाज ठप्प झाले। राज्य सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि आज संपाच्या 4थ्या दिवशी सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी सहभागी झालेत। सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेध करण्यासाठी कर्मचारी शिक्षकांनी गेल्या वर्षभरात 7 वेळा संघटनात्मक लक्षवेधी आंदोलने केली, परंतु शासनाने त्याबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याने राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांचा संताप अनावर झालाय। याच मानसिकतेतून जिल्ह्यातील 35,000 कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर गेले। त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले। सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने दिलेला आहे। मुंबईतील रिक्षा चालकांच्या मराठी बोलण्याबाबत परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मराठी बोलण्याच्या सक्तीवरून वादंग आहे असं वाटत नाही असं त्या म्हणाल्या। थोडेफार लोक आहेत त्यांचा मराठी बोलणार नाही असा अट्टहास आहे। त्यांना मराठी बोलता येतं। जर ते 25 वर्ष महाराष्ट्रात राहतात तर त्यांना मराठी यायलाच पाहिजे। आम्ही त्यांना शिकण्याची सुद्धा संधी देतोय असंही माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान मुस्लिम समाजाने नेहमीच जनगणनेला विरोध केला याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुस्लिम समाजावर केलाय। SIRच्या बाबत माध्यमांनी विचारले त्यावेळी त्या बोलत होत्या, आपण या देशाचे नागरिक म्हणून राहतो, त्या अर्थी संविधानानुसार कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे। संविधानानुसार चालणाऱ्या जनगणनेला विरोध करणं चुकीचं असल्याचं मत ही माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केलं। त्या सांगलीत माध्यमांशी बोलत होत्या। पंचशील नगर परिसरात पूर्वीच्या वादातून अविनाश महादेव सौदागर याच्यावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला होता। संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ चौघांना अटक केली आहे।
अर्जुन रामा पाटील, अमित उर्फ मानव सूर्यकांत करांडे, ओंकार नाथाजी सूर्यवंशी आणि डेव्हिड तुकाराम खडके अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्जुन पाटील याला आज संजयनगर पोलिसांनी भर बाजारातून बेड्या ठोकून फिरवलं. घटनास्थळासह बाजारातून त्याला फिरवण्यात आले. विनाश हा पंचशील नगरमध्ये राहण्याचा आहे. काल दुपारी मित्रांसोबत तो चौकात थांबला होता. यावेळी संशयित अर्जुन पाटील याच्यासह 4 जण त्या ठिकाणी आले होते. त्यांच्यात पूर्वीचा वाद उफाळून आला. वाद टोकाला गेल्यानंतर तिघांनी अविनाश याला घेरलं. त्यानंतर संशयितांनी धारधार कोयत्याने अविनाश याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या डोक्यात वार झाले. त्यानंतर तो हल्लेखोर पसार झाले. जखमी अविनाश याला उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान निरीक्षक सतीश कदम यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना संशयितांना अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात आली. यावेळी पूर्वीच्या वादातून मारल्याची कबुलीही संशयितांनी दिली. त्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार पाटील याला आज दसरा चौकातून घटनास्थळापर्यंत फिरवण्यात आलं. यावेळी बाजार असल्याने मोठी गर्दी परिसरात जमली. या गुन्हेगारांची दहशत मोडण्यासाठी संजयनगर पोलिसांनी आज ही मोहीम हाती घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मार्च 2025 मध्ये कोल्हापूर विभागात आरोग्य केंद्रातील कामगिरीचा आढावा जाहीर करण्यात आलाय. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील कामेरी आरोग्य केंद्राने 2रा तर याच तालुक्यातील एडेमच्छिंद्र केंद्राने 3रा क्रमांक पटकावला. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून विविध निकषांवर आधारित हे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात गरोदर माता नोंदणी, लसीकरण, कुटुंब कल्याण, शस्त्रक्रिया, प्रसूती सेवा, बाह्य रुग्ण आणि अंतर्गत रुग्ण सेवांचा आढावा घेण्यात आला. या सर्व बाबींमध्ये सातत्यपूर्ण आणि दर्जेदार सेवा दिल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली आरोग्य केंद्राने 86 गुण मिळवत विभागात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच जत तालुक्यातील संख व डफळापूर या केंद्रांनीही अनुक्रमे 4था आणि 5वा क्रमांक मिळवत समाधानकारक कामगिरी केली आहे. संबंधित केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. उत्कृष्ट कामगिरी कायम राखण्याचे निर्देशही आरोग्य विभागाकडून देण्यात आलेत. दरम्यान या क्रमवारीमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यास चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होतीये. जिल्हा परिषदेच्या कारभाराची माहिती मिळावी, काम करणे सोपे जावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कुंडल येथे घेतलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत सुमारे 50% सदस्यांनी दांडी मारली आहे. जिल्हा परिषद अंदाजपत्रक, जिल्हा परिषद अधिनियम तसेच सर्वसाधारण सभेच्या कामकाजाबाबतची माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदस्यपदी निवडून आलेल्या सर्व सदस्यांसह अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती व पंचायत समिती सदस्य अशा 71 लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचा शुभारंभ अध्यक्षा संगीता पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त सीईओ मनोज कुमार जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय. जिल्हा परिषदेचे 61 सदस्य व पंचायत समितीचे 10 सभापती अशा 71 लोकप्रतिनिधींसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. मात्र या प्रशिक्षणाला केवळ 40 जणांनीच उपस्थिती लावली. सुमारे 50% लोकप्रतिनिधींनी प्रशिक्षणाला दांडी मारल्याचं दिसून आले. 20 ते 25 हजार लोकसंख्येच्या मतदारसंघातून हजारो लोकांनी मतदान करून निवडून दिलेल्या या सदस्यांनी या प्रशिक्षणाला उपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र या दांडी मारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने हे प्रशिक्षण गरजेचं नसल्याचं स्पष्ट झालंय. बांधकाम व्यावसायिकांच्या असंख्य अडचणी आहेत, त्याचे निराकरण करण्याचा सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असून पायाभूत सुविधांसाठी प्रयत्नशील आहे. MMRDA याच्या माध्यमातून विविध शहराचा विकास होतोय. सांगली शहराने देखील विकास कामांची गती वाढवावी असे आवाहन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले. ICAI आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने रिअल इस्टेट कायद्यांवर चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त संचिता महापात्र, ICAI काउन्सिल मेंबर CA उमेश शर्मा, क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, नीता केळकर, सुनीता कोकितकर आदी जण मान्यवर उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रातील बदलत्या कायद्याची माहिती देण्यासाठी आणि CA आणि व्यावसायिकांमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, सध्याचं सरकार हे पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अनेक शहराचा कायापालट होण्यासाठी हमरस्ते आणि मेट्रोचे जाळे निर्माण होत आहे. बांधकाम क्षेत्रातून सर्वाधिक रोजगाराची संधी निर्माण होतीये. तसेच
GDP मध्ये देखील या व्यवसायाचे योगदान मोलाचे आहे. MMRDA याच्या माध्यमातून विविध शहरांचा विकास होत आहे. सांगली शहरात देखील विकास होईल. राज्यातील सर्व महापालिकांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या असून त्यांना काही टार्गेट दिलेत. बांधकाम व्यावसायिकांनी शासकीय योजनांमधून घरे बांधताना ते दर्जेदारच बांधणं आवश्यक आहे. युद्धजन्य परिस्थितीतही भारतामध्ये होणाऱ्या विदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी झालेला नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. जनगणनेच्या कामकाजासाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कक्षामार्फत जनगणनेचं काम सुरळीत, चोखपणे आणि कालमर्यादेत पूर्ण होईल अशी दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या. या प्रसंगी आमदार इद्रिस नाईकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, तहसीलदार लीना खरात आदी जण उपस्थित होते. भारतीय जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना आहे. प्रधान जनगणना अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष असून जिल्हा जनगणना अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे आहेत. दिनांक 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वयं जनगणना वेबसाईटवर करावयाची आहे. दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घर यादी आणि घरगणना LLO मोबाईल ॲपद्वारे प्रगणक करणार असून यामध्ये 34 प्रश्न विचारले जाणार आहेत. दिनांक 1 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत प्रत्यक्ष लोकांची गणना म्हणजेच जनगणना होणार आहे. जनगणनेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी असे एकूण 21 चार्ज अधिकारी आहेत. यामध्ये ग्रामीणसाठी एकूण 10 तहसीलदार हे चार्ज अधिकारी असून शहरीसाठी एकूण 11 मुख्याधिकारी हे चार्ज अधिकारी आहेत. घर यादी गट एकूण 3916 आहेत. एक घर यादी गटात 700 ते 800 लोकसंख्येचा भाग असतो. जनगणनेसाठी एकूण 4281 प्रगणक, 717 पर्यवेक्षक, 77 फील्ड ट्रेनर नियुक्त केलेत. महाराष्ट्र शासनाने महत्वाकांक्षी एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून राज्यातील जनतेला उत्तम आणि मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून वैद्यकीय खर्च शून्यावर येण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे या योजनेच्या प्रचार, प्रसिद्धी, व्यापक जनजागृती मोहीम सुरू करावी. कोणताही पात्र आणि गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नाईकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम उपस्थित होते. योजनेअंतर्गत 2399 आजारांवर उपचार केले जातात. यामध्ये 87 खासगी रुग्णालयांसह 184 अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना लागू आहे. आता सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनेअंतर्गत समाविष्ट केली जातात. त्यामुळे गरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेऊन त्यांना आरोग्य संरक्षण मिळावे यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असं त्यांनी सूचित केलंय.